दिल से हवाए किस्ते वफा मिट गई कि वहाँ हासिल सिवाय हसरत हासिल नहीं रहा. टन 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 टन. मित्र, आवाजाला ना एखादा नाद असू शकतो, पण त्याला अर्थ असेलच असं नाही. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा सिनेमातली गाणी लिहिताना एक नाद किंवा एक धून दिली जाते. डन टन 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 डन टन 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 टन. आणि मग त्या नादावरती, त्या धुनीवरती मग गीतकारानं आपलं गाणं रचायचं. ही एक आपली कॉमन पद्धत आहे बरं का. पण काही गीतांना आणि काही कवितांना मात्र चाली ह्या नंतर लावण्यात आल्या. तसे बघायला गेलं तर फारच कमी लोक असतील, फारच कमी गीतकार असतील, फारच कमी शायर असतील तसे आहेत बरं का. नाहीतर बहुतेक वेळा काय असतं, डन टन 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 म्हणजे धून अगोदर आणि त्यानंतर मग त्याच्यावरती शब्दरचना. एखाद्या गोष्टीचा अर्थ माहिती पाहिजे असेल ना, तर त्यासाठी अगोदर शब्द पाहिजेत आणि त्या शब्दांचा अर्थही माहिती पाहिजे. नाहीतरी डन टन 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 टन. तर गालिबचा आजचा आपला जो शेर आहे ना, तो बहुतांशी तसाच आहे. दिल से हवाए किस्ते वफा मिट गई किंवा दिल से हवाए किस्ते वफा मिट गई वहाँ हासिल सिवाय हसरते हासिल नहीं रहा. डन टन 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 डन टन टन टन. मित्र, तसं जर म्हणायचं झालं ना, हा गालिबचा काही सुप्रसिद्ध वगैरे असा काही शेर नाही बरं का. निदान मला तरी तेवढं माहीत होता. पण परवा अगदी दिवाने गालिब चालता चालता मी तो वाचला आणि मला खरोखर मनापासून वाटायला लागलं की यावर आपण बोललं पाहिजे. प्रेमामध्ये पडलेल्या किंवा अडकलेल्या 90% लोकांचा हा अनुभव असतो की जो गालिबने या शेरमध्ये सांगितलाय. बॉस आ गया ना इंटरेस्ट. अरे बताता हूँ, थोड़ा सा धीरज रखिए, बताता हूँ. तर शेर काय आहे? शेर आहे, दिल से हवाए किस्ते वफा मिट गई कि वहाँ. दिल से हवाए किस्ते वफा मिट गई कि वहाँ हासिल सिवाय हसरते हासिल नहीं रहा. मित्रो, प्रेमामध्ये पडलेला माणूस ना असा वेगळाच असतो. जसं सुखी माणसांचे चेहरे वेगळेच असतात, अगदी तसं प्रेमामध्ये पडलेल्या माणसाचं पण असंच असतं. तो वेगळा असतो. आपल्या प्रेयसीमध्ये ना त्याला एका शेरच्या जागी ना त्याला संपूर्ण अशी गझल दिसते. एका थेंबाच्या जागी त्याला संपूर्ण असा महासागर दिसतो. रेतीच्या एका कणामध्ये त्याला संपूर्ण वाळवंटाचा भास होतो आणि एका आईस्क्रीमच्या जागी त्याला अमूल आईस्क्रीमची सगळी फॅक्टरी दिसते. थोडक्यात काय मित्र, थोडक्यात काय तर एवढ्याशा क्षणात त्याला केवढं दिसतं. साहजिकच त्याला हे जग असं सुंदर भासा लागतं. या विश्वामध्ये केवळ एकच ऋतू आहे आणि तो ऋतू म्हणजे केवळ वसंत ऋतू, म्हणजेच सदैव बहरणारा, फुलणारा. जसं काही मधुमासच आपल्या नशिबी आहे असंही त्याला वाटायला लागतं. प्रेम करणाऱ्या माणसांची ना यालाच म्हणतात मत्ती खुंटलेली असते. त्याच्या उघड्या डोळ्यावरती मात्र ना एकच रंगाचा चष्मा असतो आणि तो म्हणजे गुलाबी, गुलाबी आणि फक्त गुलाबी. आपसुकच त्याला या जगात काही असं वाईट दिसत नाही. किंबहुना असंही म्हटलं जातं की त्याला हे जग दिसतच नाही. ती म्हणजे जग आणि जग म्हणजे ती, एवढंच काही एक अद्वैत्व असतं प्रेमामध्ये असलेल्या माणसाच्या ठाई. मग अशा माणसाला जग म्हणजे आंधळा प्रेमवीर म्हणतं, वेडा फकीर म्हणतं, कधी कधी त्याला देवदासी म्हणतात, कधी कधी त्याला मजनू म्हटलं जातं.
आणि अगदी तुमच्या आमच्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला मूर्ख असंही म्हणतात. गालिब हेच आणि असंच काहीसं या शेरमध्ये सांगतात. दिल से हवाए किस्ते वफा मिट गई किंवा, दिल से हवाए किस्ते वफा मिट गई किंवा, हासिल सिवा हासिल नहीं रहा. प्रेमामध्ये पडलेल्या एखाद्या माणसानं समोरच्याकडून म्हणजेच ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे अशाकडून वफादारी म्हणजेच एखाद्या छोट्याशा निष्ठेची अपेक्षा केली तर काय चुकलं. पण ज्याच्याकडून अशी निष्ठेची अपेक्षा आहे त्याच्याकडूनच विश्वासघात, त्याच्याकडूनच बेवफाई आणि त्याच्याकडूनच श्रद्धाहीनतेचा अनुभव आला आणि अशा जर गोष्टी मिळाल्या तर वो बड़ा प्रॉब्लेम है यार. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज दॅट की जवळजवळ 90% लोकांच्या बाबतीत हे असंच घडतं. तर हा जो काय आपण शेर घेतलेला आहे या शेरमध्ये हवाए किस्ते वफा म्हणजेच निष्ठेचं जोमदार पीक उगवण्याची कामना असेल किंवा इच्छा असेल ती. हासिल म्हणजे जे प्राप्त होतं ते, नतीजा म्हणजे जे मिळतं ते, जे पदरात पडतं ते, आणि हसरते हासिल म्हणजे जे प्राप्त व्हावं असं वाटतं ते. या शेरमधला जो आवाज आहे ना तो हाच आहे. मला वाटलं की माझ्या प्रेमाच्या निष्ठेचं मी असं जोमदार पीक काढावं, त्या माझ्या श्रद्धेची वृद्धी व्हावी, त्याला योग्य तो प्रतिसाद मिळावा, त्या श्रद्धेची बीज अशी इतरत्र अंकुरावी, ती रुजावी. कमीत कमी माझं ज्याच्यावरती प्रेम आहे त्याच्या ठायी तरी ते बीज रुजावं, फुलावं, त्या निष्ठेचा असा मनमोहक मळा व्हावा. मग त्या मळ्यामध्ये वाहणाऱ्या झुळझुळू पाण्यामध्ये ती निष्ठा अशी प्रवाहित व्हावी आणि तिचा मग असा प्रचंड गंगासागर व्हावा. पण माझ्या अनुभवात जे आलं ते वेगळेच आहे. मी तिच्यावर अशी फुलं उधळली, पण तिकडून असा अंगावर आला अंगार. मी तिच्यासाठी पापण्यामध्ये साजूक तुपाचे दिवे लावले, दिवे पेटवले, पण तिकडे पेटला असा वणवा. मी तिच्या पावलाखाली असं माझं काळीज अंतरलं, तिच्या श्वासामध्ये ना मी गंध पेरला, तिच्या अस्तित्वाला मी एक अशी सोनेरी किनार दिली. तिचं असणं हे माझं असणं झालं आणि तिच्या नसत्याच्या नुसत्या साध्या कल्पनेनं सुद्धा माझं संपूर्ण विश्व बदलून गेलं. निष्ठेची फुलं मी तिच्यावर उधळताना आकाशानं मला आशीर्वाद दिले, धरती मायेनं मला बळ दिलं. मी बेधुंद आणि बेभान होऊन तिच्यासाठी जगत राहिलो, तिच्यासाठी मरतही राहिलो. माझ्या निष्ठेच्या मोबदल्यात तिच्याकडून तिच्या निष्ठेचा बहर माझ्या वाट्याला कधी आलाच नाही. हळूहळू हे माझ्या लक्षात आलं की वफा के बदले वफा ही केवळ एक कवी कल्पना आहे. त्याचा वास्तवाशी तशा अर्थानं काहीही संबंध नाही. वास्तव हळूहळू तुम्हाला बदलतं. वास्तवाच्या विस्तवावरून चालता चालता तुमच्यातल्या प्रेमाचा आत्मा असा हरवून जातो, तो काळवून जातो आणि कधीकधी तो संपतोही आणि उरतो ते केवळ तुम्ही असल्याचा आभास. या आभासी जगणाराच तुम्ही अगदी खरं समजता आणि या आभासी अस्तित्वालाच खरेपणा मानून तुम्ही अनंतात अशी विलीन होता. गालिब यांच्या शेरमधली दुसरी जी ओळ आहे ना, गालिब यांच्या शेरमधली ही दुसरी जी ओळ आहे, हासिल सिवाय हासिल नहीं रहा. यामध्ये गालिब म्हणतात, मला जी एक निष्ठेच्या बदल्यामध्ये निष्ठा हवी होती, किंवा त्याचं भरघोस पीक अपेक्षित होतं, ती अपेक्षा केवळ अपेक्षाच राहिली. समुद्राकडून तुम्ही पाणी मागू शकता, पण पिण्याचं पाणी नाही. कणसाने भरलेल्या शेताकडून तुम्ही अन्न मागू शकता, पण भूक नाही. राधेकडून तुम्ही तिची
निष्ठा मागू शकता, पण तिचा कृष्ण नाही. मीरेच्या एक ताऱ्यातून तिचा सूर मागू शकता, पण तिच्या भैरवीतली आर्तता नाही. असंच काहींचं गालिबनी या दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जसं की अंधाराकडून तुम्ही प्रकाश मागू शकत नाही आणि प्रकाश कितीही इच्छा असेल तरी तुम्हाला अंधार देऊ शकत नाही. वफा के बदले वफा असं होत नाही. द पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड इज बेटर नॉट टू एक्सपेक्ट. don't expect any wafa from. You understand what I mean to say. Thank you. गालिबचा असाच एखादा शेर पुन्हा एखादा आपण घेऊया आणि पुन्हा अशीच एखादी चर्चा करूया. मला वाटतंय तुम्ही ते एन्जॉय करत असाल. गालिब तुम्हाला हळूहळू माहिती होत असेल आणि माझा उद्देश तोच आहे की गालिब तुम्हाला माहिती व्हावा. बरं असतं ते.